तर या सगळ्या प्रकरणामध्ये आता ठाणे पालिकेला दिलासा दिला गेलेला आहे। सुप्रीम कोर्टाकडनं हा दिलासा मिळालेला आहे, मात्र हा अंतरिम दिलासा आहे। कारण हायकोर्टानं जो निर्णय दिलेला होता तो या डी दयाभाई अँड कंपनीच्या बाजूने दिलेला होता। मात्र त्यानंतर ठाणे पालिका सुप्रीम कोर्टामध्ये गेलेली होती आणि ठाणे पालिकेनं आपली बाजू सुप्रीम कोर्टात मांडलेली होती। वनजमीन हस्तांतरणासाठी हा 2800 कोटी रुपयांचा टीडीआर ठाणे महापालिका या डी दयाभाई अँड कंपनीला देणं आहे, ज्यावर सध्या अंतरिम दिलासा ठाणे पालिकेला सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे। याच सगळ्या संदर्भातली माहिती आपण जाणून घेऊया। आपले प्रतिनिधी मनीष गांगुर्डे सध्या आपल्या सोबत आहेत। मनीष, आपण याच महत्त्वाच्या बातमीवर काल देखील प्रेक्षकांना सांगितलेलं होतं, नेमका प्रकार काय घडलाय ते, कारण 2800 कोटी रुपये ही काही लहान रक्कम नाही, फार मोठी रक्कम आहे। आणि याच सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी आता ठाणे पालिकेला सुप्रीम कोर्टाकडनं दिलासा जरी मिळालेला असला तरी हा सगळा प्रकार नेमका घडला कसा याचबद्दल उत्सुकता आहे। कारण इतक्या वर्षांपासून सातत्यानं या जमिनीबद्दल किंवा या मुद्द्याबद्दल बोललं गेलं, पण ठाणे पालिकेची जी बाजू आहे, जी सुप्रीम कोर्टात मांडली गेली, हायकोर्टात मांडली गेली, त्यानंतर सुद्धा खाजगी कंपनीच्या बाजूने निर्णय कसा काय दिला गेला याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे। मनीष, सगळ्याबद्दल सुरुवातीला काय सांगता येईल? अजिंक्य, नक्कीच आपण जर बघितलं तर हा जो संपूर्ण परिसर जो आहे तो संजय गांधी नॅशनल पार्कच्या पायथ्याशी, म्हणजे डोंगराच्या पायथ्याशी असलेला हा जो संपूर्ण परिसर आहे। जवळपास 193 एकर जी जागा आहे तेवढी जागा आहे आणि यामध्ये 100 एकर जे आहे, या 100 एकर परिसरामध्ये ठाणे महानगरपालिकेने काही आरक्षित भूखंड टाकण्यात आले होते। त्यात उद्यान आहेत, बस डेपो आहेत आणि लोकोपयोगी जे गरजा पूर्ण होतील यासाठी असे काही भूखंड होते। त्यापैकी एका जागेमध्ये ही डी दयाभाई कंपनीच्या नावाने जी जागा आहे ती येते आणि त्यामुळेच या कंपनीने उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती आणि उच्च न्यायालयात धाव घेतल्याच्या नंतर उच्च न्यायालयाने या डी कंपनीच्या बाजूने निकाल दिला होता आणि त्या संदर्भातला टीडीआर जो आहे तो महानगरपालिकेने या कंपनीला द्यायचा असं न्यायालयाने निकाल दिला। तो टीडीआर देखील 2800 कोटी इतका जो टीडीआर आहे आणि त्यामुळेच ही मोठी घटना आहे खरं तर बघायला गेलं तर ही 2800 कोटी रुपये महानगरपालिकेला द्यायचे आहेत। त्यासाठी ज्या काही नियमावली जी होती ती ठाणे महानगरपालिकेने या कंपनीला दिली होती आणि ती पूर्ण झाली नाही। त्यामुळेच महानगरपालिका सर्वोच्च न्यायालयात गेली आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये महापालिकेची बाजू जी आहे ती महापालिकेच्या वकिलांनी ही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींसमोर धरून ठेवली आणि त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाच्या महानगरपालिकेच्या बाजूने आणि विरोधी पक्षाच्या बाजूने अशी ही याचिका झाली आणि त्यामध्ये हा जो 2800 कोटी रुपये हे सर्वोच्च न्यायालयाने रोखून धरले। त्यामुळेच कुठेतरी एक प्रकारे महानगरपालिकेला हा दिलासा मिळाला आणि त्यामुळेच हे जे 2800 कोटी रुपये आहेत ते या कंपनीला न देता आले नाहीत। पण या संदर्भातला जो निकाल आहे तो येत्या 20 जुलै रोजी पार पडणार आहे। त्यामुळे याचा फटका महापालिकेला बसणार आहे का याचा दिलासा कंपनीला मिळणार आहे, हे देखील मोठं यमक आहे, ते येत्या काळात बघायला मिळणार आहे। अजिंक्य, बरोबर आहे, पण मग मनीष, एकंदरीतच ठाणे पालिकेची या संदर्भातली नेमकी बाजू काय समोर येताना दिसते आता? कारण एकीकडे दिलासा तर मिळालाय सुप्रीम कोर्टाकडनं ठाणे पालिकेला, पण जुलैमध्ये या संदर्भातली सुनावणी आहे जशी माहिती तुम्ही देताय आणि त्यावेळेला कदाचित याबद्दलचा निकाल लागण्याची देखील शक्यता आहे। पण मग असं असताना ठाणे पालिकेची आता भूमिका नेमकी काय आहे? ठाणे पालिकेला काय नेमकं वाटतं या प्रकरणात काय केलं गेलं पाहिजे? पालिका या संपूर्ण बाबतीमध्ये न्यायालयामध्ये वकिलांच्या माध्यमातून आपली बाजू मांडताना बघायला मिळते। पण मात्र जर बघितलं तर महापालिकेचा जो वर्षभराचा बजेट जर बघितला तर तो वर्षभराचा बजेट आणि 2800 कोटी रुपये हे एका कंपनीला देणं हे जे ताळमेळ आहे तो कुठेतरी मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो आणि त्यामुळेच महानगरपालिकेच्या ज्या जागा आहेत त्या जागा कुठेतरी महापालिकेला रोखून धरता येत नाही आणि डोंगराळ भाग आरक्षण उभं करून त्या ठिकाणी उद्यानं बांधणं वगैरे ह्या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या कुठेतरी महानगरपालिकेच्या माध्यमातून केल्या जातात। आता महापालिका नेमकं हे संपूर्ण प्रकरण कशा पद्धतीने हाताळणार आहे हे खरं बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। ठीक आहे मनीष, असेच आमच्या सोबत जोडलेले राहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।